आज आपण गेलेलो होतो श्रीकृष्णाच्या मंदिरात. दर्शन घे खाली, डोकं टेकून तू घे खाली दर्शन. हां, हात जोडून घे, हात जोडून घे. ते नाही घेऊ. घे खाली, डोकं टेक, टेक खाली, टेक. आरो इकडं बघ. गाभाऱ्यातील दर्शन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचे जे स्थानं होते, म्हणजेच जिथे श्री चक्रधर स्वामी राहून गेलेले आहेत तिथल्या स्थानांची दर्शन घेतले. शर्विल पहा कसा इकडे तिकडे पळत होता. त्यानंतर आमच्यासोबत ज्या काकू आलेल्या होत्या त्यांनी सुद्धा ती आरती केली. अगोदर औक्षण करून घेतलं, त्यानंतर त्यांनी देवाची आरती करण्यास सुरुवात केली. श्रीकृष्णाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो. रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला, तो कार्यक्रम होता एका स्कूलमध्ये. त्या स्कूलमधलं वातावरण तुम्ही पाहू शकता किती छान होतं. गेल्या शर्विलचं चाललं होतं की मम्मी चल ना आपण झोका घसरगुंडी खेळूयात. पण आम्ही अगोदर वरती गेलो बॅग वगैरे वरती ठेवण्यासाठी. अशा प्रकारे हे स्कूल होतं. त्यानंतर ज्या हॉलमध्ये कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये आम्ही आलो. हॉल पूर्ण रिकामा होता कारण आम्ही खूप लवकर गेलेलो होतो. लाडू खाऊन झाल्यानंतर आम्ही खाली पार्कमध्ये आलो. तिथे आल्यानंतर शर्विलचं चाललं होतं की जुजूवरती बसायचं वगैरे. त्यानंतर आम्ही तिथे पेंटिंग रूम्स, प्लेइंग रूम्स होत्या तिथे, त्या आम्ही पाहिल्या. लॉक होतं कारण सुट्टी होती, संडे दिवशी कार्यक्रम ठेवलेला होता. स्कूल खूप छान होतं. हे त्याचं ग्राउंड होतं. लहान मुलांचं स्कूल असल्यामुळे सगळ्या सोयी होत्या. बघ मम्मीकड झटकलेत तुझे, झटकलेत. छान आहे. बरं.
ये ना शरू, वरती वरती चढ ना. आरू ढकलू नको. ढकलायचं नाही. तू तू नको चढू, 2 मिनिटं थांब. हा ये वरती शरू. ये ना शरू. हा म्हणा मी पडेल ना रे. हा शरू हळू हळू ये. नाही पडत, मम्मा आहे ना. नाही पडत बाबू, मम्मी आहे ना. थांब आरू 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 थांब. तुझ्या हात कार्यक्रमाचा व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण शर्विल मांडीवरती झोपलेला होता. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुन्हा गार्डनमध्ये गेलो. तिथे त्यांना दोघांनाही मी घेऊन गेले होते. दोघेही छान एन्जॉय करत होते आणि खूप खुश होते. पाहू शकता कशी मस्ती चालली आहे शरूची. झोका खेळून झाल्यानंतर तो म्हटला याच्यावरती मला चढायचं आहे वरती. त्याचं चाललं होतं हळूहळू वरती चढायचं. मध्येच थांबायचा, परत चढायचा. तोपर्यंत आरुष इकडून वरती आलेला होता. शाळेचं ग्राउंड, शाळा खूप छान होती.